आज आपण परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या पुण्यतिथीचा पवित्र दिवस साजरा करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. वस्तुतः तारखेने 30 जुलै हा त्यांचा दिवस आणि तिथीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच त्यांनी देह ठेवला. पण आपण आपल्या सोयीसाठी आज रविवार घेतलेला आहे आणि त्या दिवशी साधारण संतांचे पुण्यतिथी जास्त साजरी केली जाते आणि भगवंतांची जन्मदिन साजरा केला जातो. गोपाळकृष्णांचे गोपाळाष्टमी, गोकुळाष्टमी, रामजन्मी, रामनवमी असं सध्या साजरे केल्यात. आणि संतांच्या म्हणजे जन्मभर त्यांनी काय केलं ते पाहून मग त्यांची पुण्यतिथी साजरी होते. तसं स्वामी माधवनाथ आणि त्यांचे सद्गुरू परमहंस स्वामी स्वरूपानंद हे वास्तविक माझे गुरु, पण त्यांनी मला माधवनाथांच्या हाती सोपवलं आणि घडवण्याचं काम माधवनाथांनी केलं. त्या 24 वर्षात जे पाहिलं त्याच्यामध्ये एक 2-4 मुद्दे मला जे महत्त्वाचे वाटतात त्यांच्या जीवनाविषयी ते आपण आज थोडे पाहूया. संतांचं जीवन आपण बघतो, पण संतांचं जीवन खरं कळणं हे कळण्यासाठी आपली पात्रता खूप उंच जायला पाहिजे. सामान्य माणसाला संत कळत नाहीत. संतांचं बाह्य रंग देखतात, त्यांचं वय काय, त्यांचं शिक्षण काय, ते कुठं राहत होते काय. संत चरित्रात बहुधा ही अवांतर माहितीच पुष्कळ असते, कारण संत चरित्र लिहिणाराला जर साधनेची पातळी नसेल तर त्याला संतांचं चरित्र खऱ्या अर्थाने लिहिता येत नाही. त्यांचा बोध काय होता, त्यांचा उपदेश काय होता, त्यांचे आचार विचार काय होते, त्यांनी साधना कोणती केली, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला म्हणून संत होऊन या संतांशी पाहावे असं म्हटलंय. संत ओळखायला आपण संतच व्हायला पाहिजे, किमान उत्तम साधक तरी व्हायला पाहिजे. कारण संतांच्या सान्निध्यात राहून संत होतो असं दिसत नाही. किंबहुना असं म्हटलेलं आहे की संतांचे आप्त नव्हती ते संत. संतांच्या जवळ सारखे जे राहतात त्यांना बहुधा संत ओळखता येत नाहीत. त्याचं कारण आहे, मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे, एखादा जर वाचायचं असेल आपल्याला तर अगदी डोळ्याच्या अगदी जवळ धरलं तर वाचता येणार नाही आणि खूप लांब धरलं तरी वाचता येणार नाही. विशिष्ट मर्यादेपर्यंत जर धरलं असेल तर वाचता येतं. तसं संतांच्या बरोबर आपलं सान्निध्य जरी म्हटलं तरी काही मर्यादित काळ असावं. जास्त असलं तर त्यांच्या प्रकृतीगत जे काही त्यांचे आचार विचार दोष असतात, प्रकृतीगत काही गोष्टी असतात, त्याच्यावर लक्ष जाऊन हे कसले संत असं काही वेळा वाटतं. जसं स्वरूपानंदांना ओळखलं नाही, अनेक वर्ष तिथं राहून सुद्धा शेवटी जेव्हा अनेक मंडळी त्यांच्याकडे यायला लागली संत, तेव्हा लोकांना वाटायला लागलं की हे कोणतरी वेगळे दिसतात. तोपर्यंत काही कळत नाही, कारण संत जे असतात ते सहसा आपणहून चमत्कार वगैरे काही करत नाहीत. चमत्कार करणारे सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी असतात, त्यांच्याविषयी आपल्याला काही बोलायचं कारण नाही. पण संत कधी चमत्कार करत नाहीत. आणि जर चमत्कार करायचाच असेल तर गाढवाचे घोडे केले असं अभंगात संतांनी म्हटलंय. म्हणजे सामान्य माणसाचा सज्जन करणं, उत्तम साधक करणं आणि संत करणं हा जो चमत्कार आहे, हा चमत्कार संत करत असतात. बाकी आणखीन काय वस्तू काढून दिली, त्यांच्या कृपेनं घर बांधलं का, त्यांच्या कृपेनं गाडी घेतली का, मुलीचं लग्न झालं, असल्या गोष्टीत ते पडत नाहीत. ते म्हणतात ते तुमच्या बघायच्या. तुम्ही परमार्थाची साधना करून बद्धापासून तो सिद्धापर्यंत कसं जाईल ते सांगत असतात. आणि ते काम स्वरूपानंदांना करता आलं नाही त्यांच्या प्रकृतीमुळे. आणि आजूबाजूचं वातावरण देखील बद्धच बहुतेक होतं, मुमुक्षु देखील कोणी नव्हतं. पण त्या मानाने माधवनाथांच्याकडे जी मंडळी यायला लागली त्याच्यामध्ये बद्धता होती, पण त्याच्यापुढे थोडं मुमुक्ष अवस्था होती. त्याच्यातून साधक निर्माण करण्याचं काम माधवनाथांनी केलं. आणि साधकात सुद्धा सामान्य साधक, मध्यम आणि उत्तम अशा तऱ्हेनं होता तो संतरूप होतो. तर हे करण्यासाठी स्वामींनी अपार कष्ट घेतले. ते सगळे मला पाहता आले. कारण ज्या दिवशी स्वामींना श्रावण शुद्ध प्रतिपदेला स्वरूपानंदांनी संप्रदाय सोपवला आणि माधवनाथ असं नामाभिधान दिलं, त्या महिन्यातच योगायोगाने स्वामीजींच्याकडे मी आले, माधवनाथांच्याकडे. आणि तेव्हापासून ते शेवटपर्यंत
त्यांनी देह ठेवेपर्यंत 24 वर्ष मला त्यांचं सान्निध्य खूपच मिळालं. आणि त्यामुळे माझ्या जे लक्षात आलं ते की प्रवचन करणारी मंडळी एक असतात, कीर्तन प्रवचन करतात, साधना असतेच असं नाही. ते अभ्यास करतात, पाठांतर करतात, काहीतरी करतात आणि प्रवचन करतात. या गावाला त्या गावाला त्या गावाला फिरत राहतात. त्यामुळे त्यांचं नाव होतं. पाठांतर वगैरे असलं, आणखी काय त्याच्यावर थोडं गाता येत असलं, आणखी काय करता येत असलं तर कीर्तन प्रवचन होतात. त्यामुळे प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो, मान मरातब हो, परंतु त्याच्यातून साधक निर्माण होत नाहीत. आणि स्वामीजींनी पहिल्यापासून हा कटाक्ष ठेवला होता. पहिल्यांदा दुकान होतं, या निमित्तानं ते जात नव्हते. पण 81 सालानंतर दुकान त्यांनी बंद केलं, तरी देखील त्यांनी आपलं हे धोरण सोडलं नाही. एकाच ठिकाणी बसून त्याच व्यक्तींच्या पुढे नित्य श्रवण करायला लावून त्याच्यातून साधक निर्माण करायचे, ह्याच्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे समोर त्यांनी ध्यानाला मंडळी बसवायची, रोज श्रवणाला मंडळी आलीच पाहिजेत. दुकानात सुद्धा सकाळी, दुपारी आणि पुन्हा रात्री प्रवचन, असं 3-3 वेळेला आम्हाला त्यांच्याकडे जाता येत असे. सगळं त्यांचं बोलणं टिपून घेता येत असे, टेप करून घेता येत असे. म्हणजे अशा दगडातून मूर्ती घडवायला किती कष्ट पडतात घडवणाराला, आणि त्या दगडाला देखील किती घाव सोसावे लागतात हे बघण्याजोग आहे. परंतु त्याचा जर ध्यास त्यांनी घेतला तर त्याच्यातून मूर्ती बनू शकते. तसं बनवण्याचं काम स्वामीजीने केलं, जे बहुतेक संतांच्याकडे दिसत नाही. आपण जर सगळ्यांची चरित्र पाहिलं तर असं समोर बसवून कोणी साधना करून गेली किंवा नित्य श्रवण त्यांना घडवलं किंवा नित्य त्याच्यात होणारा बदल काय तो बघितला, असं कुठं दिसत नाही. म्हणून त्यांचं जीवन हे एक अलौकिक जीवन होतं. त्यांच्याकडे जे शक्ती होती, साधनेनं प्राप्त झालेली शक्ती होती, त्या सगळ्या आत्मिक शक्तीचा उपयोग त्यांनी एकेका व्यक्तीला बदलण्यासाठी केला. आणि तेही म्हणत असत, संतांचं काम व्यक्ती घडवणे हे काम आहे. नुसतं प्लॅटफॉर्मवर जाऊन समाजाने हे केलं पाहिजे, समाजाने ते केलं पाहिजे, अशी नुसती व्याख्यानं जोडून समाज बदलत नाही. प्रत्येक व्यक्ती संपर्कात आली पाहिजे. त्याची आजूबाजूची परिस्थिती, त्याच्यावर झालेले संस्कार, त्याचे गुणदोष हे समजून घेतले पाहिजेत. आणि हळूहळू त्याला जसं ओल्या मातीतून एखादं घडवावं, मूर्ती घडवावी, माठ घडवावा, काय तुम्हाला गातीचं ते जे घडवायचं असेल त्याला रोज हात फिरला पाहिजे. सारखं त्याला आकार देत 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 झालं पाहिजे. आता काही आकार लवकर येतात आणि काही आकार बदलवताना, जसं ते दगड असतात ना, काहीच्यावर लवकर परिणाम होतो, ते बदलतात. आणि काही जे असतात त्याच्यावरती फारच श्रम घ्यायला लागतात. आणि समर्थाने त्याच्या बाबतीत असं म्हटलंय पुन्हा की दगडाचा ठोका मारून टवका जर काढला तर तो पुन्हा चिकटत नाही, पण माणसाचा खवला जरी काढला पुन्हा चिकटतो. दुसऱ्या दिवशी येताना पुन्हा तो तसाच असतो. जे त्याला आज सगळं सांगितलं आणि त्याने माना हलवल्या, हो म्हटलं, हे उद्या पुन्हा तो समोर आला की तो जो काढलाय असं वाटतं, तो घेऊनच तो पुन्हा येतो पुढे. त्यामुळे माणसाला बदलणं हे दगडातून मूर्ती निर्माण करण्यापेक्षा अवघड आहे. पण जर एखादा निर्माण झाला खऱ्या अर्थाने तर तो सद्गुरूंचं काम पुढे नेतो. आणि म्हणून अशा एखाद दुसऱ्या शिष्य तयार व्हावा यासाठी सद्गुरू अफार प्रयत्न करत असतात. पण सगळेच काही स्कॉलर किंवा पहिला नंबर येऊ शकत नाहीत. मग बाकीच्यांचं काय? मग बाकीच्यांनी किमान तरी या परमार्थ मार्गावर राहावं आणि आपलं पहिलं जे जीवन आहे, सुखदुःखाच्या गटंगळ्या, तुझं माझं, निंदा स्तुती, मान अपमान, क्षणाक्षणाला मूड ऑफ, हे जे तंत्र आहे हे जाऊन निदान त्यांनी आपलं आयुष्य स्वतःपुरतं तरी शांत समाधानी करावं आणि त्याचा प्रभाव इतरांच्यावरही पडावा आणि त्यांचंही आयुष्य शांत समाधानी आनंदी व्हावं. जी जशी परिस्थिती असेल ती परिस्थिती परमार्थ बदलत नाही, तर त्या परिस्थितीमध्ये आनंदाने कसं राहावं, सुखासमाधानाने कसं राहावं ते परमार्थ शिकवत असतो. जी परिस्थिती आली आता सगळ्यांच्यावर, नुसतं आताचं काय सध्या जे चाललेलं आहे वादळ अमकं तमकं सगळं पाऊस वगैरे, ठीक आहे आली आहे ना, त्याच्यातून आपण एकमेकाला मदत करून त्याच्यातून कसे बाहेर पडू. त्याच्याऐवजी ह्याच्यावर दोष दे, त्याच्यावर दोष दे, त्याच्यावर दोष दे, ह्याच्यातून निष्पन्न काय होणार? काही होणार नाही. आली आहे खरी, आसमानी सुलतानी आली आहे. अशा वेळेला आपण त्याच्यातून एकमेकांना करू सहाय्य, असं जसं म्हणे तसं कसं करता येईल ही दृष्टी दिली पाहिजे. व्यावहारिक दृष्टी जी स्वार्थाची असते ती घालवून पारमार्थिकी दृष्टी आली पाहिजे. हे शिकवण स्वामीजींनी अखंड देत राहिले शेवटपर्यंत. आणि नुसते शिकवण देत राहिले नाहीत तर ते करून सांगितलं. स्वतः बोलले,
त्याच्या आधी केलं म्हणून ते बोलेल तसे चालणार आहे. अमुक एक बोलले आज, तर त्याप्रमाणे ते आधी बोलले, नंतरही तसंच त्याप्रमाणे चालत राहिले. साधना करावी असं सांगितलं त्यांनी, नित्य नेमाने, काहीही सबब नाही असं म्हणून चालल्यावर त्यांनी देखील अगदी आजारी होते, बसवत नव्हतं, तरी देखील ते पट्टा बांधून हे करून ध्यान व्हायचंच, पूजा व्हायची, नामस्मरण व्हायचं. पुढे जेव्हा अगदी संतुर्णाला खेळले तरी देखील त्यांचं ध्यान, नाम, रोजचं सगळं काम चालू होतं. तसेच त्यांना या म्हणतात तसं धरून आणून बसवायचं, प्रवचन करायचे. उच्चारावर फरक झाला होता, तसे ते बोलत होते. म्हणजे जे बोलेल तसे ते स्वतः चालणारे होते. कुणाला दिलेला शब्द पाळणार. शब्द देताना विचार करायचा, आपण हे करणार आपल्याकडे, हो येईन की उद्या, नक्की आहे, 100% विचार करायला पाहिजे. 100% तू आहेस का उद्या? मी आहे का? बरं येणार नसलो कळवणार का? न कळवता अचानक येऊन येतात. मी अजून अनुभव घेते. काल देखील असेच अचानक आले. आता दाराशी आल्यानंतर नाही म्हणावं तरी पंचायत. पण ही काय पद्धत? कुणाकडे जायचं असेल तर आपल्याला आधी, स्वामीजींची ती पद्धत होती, जायचं असेल आधी कळवायला पाहिजे. जितके वाजता म्हटलं असेल त्या क्षणाला दारात बरोबर. कुणी येणार असेल तर त्या क्षणात ते तयार होऊन बसणार आणि दार उघडं ठेवा, 10 वाजता ते यायचे. आहे का आपल्याकडे काही शिस्त, वेळेचं भान? काही लोकांना टाइम पास करण्याचं तंत्र आहे. इथं आपल्याला वेळ नाही, एक एक मिनिट मोलायचं आहे. आयुष्य चाललंय घडीनं घडी. त्यामुळे वेळेच्या बाबतीत कटाक्ष, दिलेला शब्द पाळणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचं कल्याण कशात आहे याची कल्पना असल्यामुळे आपल्या मनाजोगं प्रत्येकाकडून करून घेणार. तितकी जवळची व्यक्ती असेल तर येतच नसती, लांब असेल तर बस करा, ध्यान करा. पण जर ती नित्य येणारी असेल, तिची जर तळमळ असेल करायची आहे म्हणून, तर ते त्यांना जे योग्य वाटतं ते आपण त्याच्या कलानी घेतील. पण शेवटी पुन्हा आपलं बोलणं बरोबर कसं आहे ते त्याच्या गळी उतरवून त्याच्याकडून ते करून घेणार. तो अनुभव आम्ही सगळा घेतलेला आहे. की पुष्कळ त्याच्यात रागवारागी व्हायची, काहीतरी वाद व्हायचा, हे व्हायचा, सगळ्यांची मतं घ्यायची. म्हणून 2 गोष्टी आम्ही म्हणायच्या, अमुक एक असं करावं. मग मी त्यांना विचारतच, ही आज्ञा आहे का? आज्ञा असेल आम्ही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे का आमचं मत विचारताय? मत विचारता असेल तर अमकं असं आहे. मग ते एकदा हे म्हणाले, शरणागत आपण म्हणतो आणि माझं मत असं आहे, हे मत राहतच कुठं? जो शरणागत झालाय त्यांनी असं पाहिजे, तुम्ही म्हणाल ते काय ह्याची गोष्ट सांगतात. तो कोण गुलाम आला त्या राजाकडे, त्यांनी ज्याला विचारलं, काय रे तू कुठं राहणार? तुम्ही ठेवाल तिथं. तू काय खाणार? तुम्ही द्याल ते. तुला कपडे कुठले आलेत? तुम्ही जे मला म्हणाल ते. म्हणजे जे काय तुम्ही म्हणाल ते, त्याच्याखेरीज माझा विचार नाही. पण ह्याच्यासाठी खबरदारी एवढी पाहिजे की ते खरोखरच सद्गुरू आहेत. तसे जर नसतील तर ते केव्हा तुम्हाला लुबाडून टाकतील ते कळणारही नाही तुम्हाला. खरे सद्गुरू जे असतात त्यांना काहीही तुमच्याकडनं नको असतं. त्यांना फक्त एकच हवं असतं, तुमचं कल्याण. तुम्ही या मार्गाने जा आणि ह्याच जन्मात मुक्त व्हा. मेल्यावर मुक्ती नाही, याच जन्मात देहात असतानाच. आणि मुक्ती म्हणजे काय? मी आत्मा आहे ह्या बोधावर येणं म्हणजे मुक्तच. आत्म्याला बंधन नाही. पण हा बोध यायला पाहिजे ना. आपण देह आहोत, तिथं बसलेलो आहोत. तर ते करण्याची त्यांची ताकद होती. अनेक नाती होती त्यांची इथं. सर्व नात्यामध्ये ते लोकप्रिय होते. अर्थात नातेवाईकांना कुणी किती जवळ ठेवायचं, किती लांब ठेवायचं हे डिस्क्रिप्शन पाहिजे. तो जर साधक असेल रोज यायला सुद्धा हरकत नाही. पण साधक जर नसेल तर काका आहे, मामा आहे, मावशी आहे म्हणून येऊन बसले, मग हिचं काय झालं, तिचं काय झालं, असं नाही. अगदी स्वतःची मुलं जरी आली तरी स्वामीजी 5 मिनटं बोलायचं, काय कर, काय ठीक आहे ना वगैरे. झालं, संपलं. आम्ही मुद्दाम पुन्हा विचारलं, स्वामी 5 मिनटात तुम्ही त्यांच्या, मग दुसरं काय बोलणार? म्हणले बरा दिसतोय, छान आहे, संपलं. विचारलं. आता आई विचारेल त्याला काय बोलायचं असेल ते. पण
जेव्हा त्यांची मुलं साधनेला लागली तेव्हा मात्र ते मुद्दा म्हणायचे बसा असं ध्यान करायला पाहिजे, तसं समोर बसवून ध्यान करून घ्यायला लागले. म्हणजे तो व्यक्ती जर साधक असेल, म्हणजे संतांच्या ठिकाणी एकदा स्वामी म्हणाले होते असं की मी आता एकट्या कुणाचाही नाही, मी आता सर्वांचा आहे. लक्षात घ्या वाक्य. मग चेष्टेत म्हणाले सुद्धा त्याच्याने. मग सरला ते म्हणले मग बायको कोणाची? ते नुसतेच हसले. म्हणजे व्यवहाराच्या पातळीवर जरी ते असले तरी देखील मी कोणाचाही नाही, म्हणजे मी सर्वांचा आहे पण कुणाचाच नाही. म्हणजे कुणी जर नात्याच्या अंगाने काही म्हणायला लागलं तर ते म्हणून त्यांची मुलं देखील पहिल्यांदा दादा म्हणत होती, नंतर स्वामी म्हणायला लागली. म्हणजे मग लक्षात यायला लागलं की नुसते दादा नाही, ते स्वामी आहेत. बरं, जे परमार्थी करणारे नव्हते त्यांचं आपलं लांब असं लग्न कार्य कोणाची असली की स्वामी म्हणायचे सरला ते तुम्ही जाऊन या, मला काही जमणार नाही आहे असं. ते कधी कुणाच्या त्या गोष्टीत कुणाची वास्तू बांधली आणि मुंबईला कुणाच्या नातवाचे लग्न आहे मुंज आहे ते कधी कुठे गेलेले नाहीत. पण साधकाची लग्न जर असतील त्यांनीच जमवलेली किंवा असं काहीतरी, तिथं आम्ही सगळे गेलेलो आहे मला आठवत आहे. आणि तिथं सुद्धा साधकाचं लग्न लागलं की जेवायच्या वेळे पण मध्ये 2 तास असायचे, सत्संग चालायचा आणि ते वधूवर देखील सत्संगाला येऊन बसायचे, प्रश्नोत्तर परमार्थाचे. आणि ते करायचं मग जेवण करून सगळे आपापल्या घरी. ते सगळे सत्संग माझ्याकडे टेप केलेले आहेत. आणि मग ते आम्हाला म्हणायचं चला आज आमच्याकडचं लग्न आहे, आपल्याला जायचं आहे. किती मंडळी आहेत? 20-25 मंडळी. चला आपण तिथं जायचं आणि तिथं सत्संग घ्यायचं. ह्याचा अर्थ असा एकच ध्यास घेतलेला की ज्याच्यासाठी हा नरजन्म आहे. आपलं मिशन काय आहे? लोकांना परमार्थाला लावणं. त्यामुळे आलेली व्यक्ती पाहिल्यावर लक्षात येते थोडीशी की परमार्थी आहे का नाही. ते एकदा मला आठवत आहे 2 व्यक्ती डॉक्टरच होते, आले होते असे बसले 2 जण. मी सांगितले असं असं आहेत, हे डॉक्टर आहे हे डॉक्टर. तर जवळ गेला आणि ते चटकन म्हणले एकाकडे बोट करून हे परमार्थी आहेत म्हणे. तर ते दुसरे त्यांच्यावरचे मित्र जे आले होते ते त्यांच्या चेहऱ्याकडे बघायला लागले. आता ते परमार्थी आहे ते स्वामीनं बरोबर कळलं त्यांच्या बसण्यावरून नमस्कारावरून. ते दुसरे असे बघायला लागले की काय यांच्यात वेगळं दिसलंय म्हणून यांना परमार्थी म्हणाले. संतांना बरोबर कळतं त्याच्या वागण्यावरनं बोलण्यावरनं बसण्यावरनं. आणि प्रश्नोत्तरावर केल्यावर तर कळतं की हा परमार्थ करणार आहे का, कुठं अभ्यास केलेला आहे का नाही आहे ते. त्यामुळे तशी जर व्यक्ती असेल तर साधक स्वामींना अति जवळची. आणि तशी जर नसेल तर अगदी किती सख्खा जवळचा कणी असला तरी मग नाही, कारण तो करणार नाही तर करायचं काय ते. आणि त्यामुळे आता जे म्हटलं ते प्रेम होतं का नाही, हो त्यांनी सुधारावं चांगलं व्हावं असं सगळ्यांच्याकडे लक्ष होतं. पण तो जास्ती लक्ष जसं शिक्षकांचं हुशार विद्यार्थ्याकडे असतं त्याला तयार करण्यासाठी, आणि जो बेताचा असतो त्याला देखील त्याच्या परीनं चांगलं व्हावं असा प्रयत्न करतात. पण त्याच्याकडनं अपेक्षा अशी नसते की तो स्कॉलर यावा म्हणून, निदान तो पास तरी व्हावा. ह्याचा अर्थ असा की तेवढेच मंडळी वेचून त्यांनी शिकवलं असं नव्हे, तर सामान्य व्यक्तीसुद्धा थोडासा कल जर इथे असेल तर त्याला निदान त्याचं आयुष्य सुसह्य व्हावं, सुखात जगता यावं, एवढं तरी साधना त्यांनी करावी. एवढे मार्ग त्याला सांगत असत की ती परिस्थिती कशा पद्धतीनं स्वीकारली असता तुझा संसार तुझा व्यवसाय तुला सुखाने करता येईल. आणि त्याच्यात बदल व्हायला लागला की आपोआपच त्याच्या लक्षात यायचं किंवा आजूबाजूंच्यात की ह्याच्यात फरक पडला कसा. मग तुम्ही कुठं जाता? अमक्याकडे जातो, मग आम्ही येतो त्याच्याबरोबर. म्हणून संतांचं जे कार्य आहे हे जाहिराती लावून होत नाही. वर्तमानपत्रात जाहिराती देऊन, रस्त्यात चौकात जाहिराती देऊन काम होत नाही. जसं डॉक्टरांच्या जाहिराती कधी केल्या जात नाहीत. एक पेशंट बरा झाला की तो दुसऱ्याला घेऊन येतो. तसं संतांच्याकडे गेल्यावर ज्याच्या जीवनात काही फरक पडतो आहे तो दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की त्यांना भेटते, तुम्हाला साधनं सांगतील त्याप्रमाणे करा. स्वामींचा व्यवहार चोख, ते नेहमी सांगायचे. परमार्थामध्ये सर्वत्र एकच परमात्मा असं जरी म्हटलं तरी प्रकृतीच्या अंगाने व्यवहार करायचा असल्यामुळे हा व्यवहार देखील चोख झाला पाहिजे. 2 व्यक्तीमध्ये व्यवहार व्हायचा असेल तर दोन्ही पक्षी आनंदाचा झाला पाहिजे. मग तो काही देण्या घेण्याचा व्यवहार असो, लग्नातला असला, वधू पक्ष वर पक्ष असले त्यांच्याकडे यायचे पुष्कळ वेळा, कारण इथलेच साधक मंडळी असायची, त्यांचीच लग्न. तर तेव्हा स्वामी अशा पद्धतीने सांगायचे दोन्ही पक्षांना आनंद वाटला पाहिजे. हा त्याला ओरबाडतोय असं वाटू नये. ह्याच्याही पलीकडे जाऊन 1-2-4 वेळा असा प्रसंग आला होता की मुलाच्या म्हणजे साधकाच्या बाजूने त्याच्या आई वडिलांनी अडवलं होतं काही सोन्यासाठी म्हणून. अशा वेळेला स्वामींनी सरला त्यांच्याकडून, त्यांनी सोनं देऊन ते लग्न पार पाडले की त्याच्यासाठी अडलेलं आहे ना, हे घे
त्यांना सोनं द्या तेवढं लग्न पार पाड. म्हणजे तन मन धन जे आपण म्हणतो त्या सर्व स्वानी त्या करतात आणि तेव्हाच हे काम होतं. आणखीन एक मुख्य भूमिका त्यांची होती ती आम्हालाही त्यांनी शिकवली, कोणापासून काहीही नको, कोणापासूनही कसलीही अपेक्षा नाही ठेवायची. त्याच्या पोटीच तर संसारात दुःख आहे, सारखं अपेक्षाच आहे, सारखी अपेक्षा. कुणाकडे गेलं रस्त्यात जरी भेटलं तरी अहो भेटले रस्त्यात बघितलं नाही, अहो ते कामात असतील गडबडीत असतील, तुम्हाला एक फुकट वेळ नाही काय दुसरं काम नाही, ते गडबडीत जर गेले बघा त्यांच्यासाठी मी इतकं केलं आपण सरळ 2 मिनिटं बोलले देखील नाहीत. बारीकशी का विना अपेक्षा आहे. मुला माणसांकडून अपेक्षा, सासूच्या सुनेकडून अपेक्षा, सुनेच्या सासूकडून अपेक्षा. या अपेक्षा जर आपण बंद केल्या तर निम्मा मनुष्य सुखी होईल. माझं काम मी केलं बस. अपेक्षा काय असायची, त्याला वाटलं तो करेल, पण तो नको का सुधारायला, तुम्ही सुधारा. तुम्ही परमार्थ करताय ना. परत मला एकीने सांगितलं, ती साधी काय तिने सांगितलं, त्यांनी असं कसं बोलल्या, त्या एवढी साधना करतात त्यांचं हे चुकलं नाही का. म्हटलं तू साधना करतेस ना, मग त्यानेही चुकल्या का नाही हे बघायचं तुला काय अधिकार. तू तुझं काम कर. स्वामीजी नेहमी सांगायचे साधकाने दुसऱ्याचे दोष पाहू नयेत, आपल्यातले दोष पाहावेत आणि ते सुधारावेत. दुसऱ्याचे गुण पाहावेत. प्रत्येकाकडून आपल्याला गुण कोणता घेता येईल तो पाहावा आणि आपले दोष काय आहेत वाटल्यास प्रगट करावे, नाही तर स्वतः समजावे आणि सुधारायचा प्रयत्न करावा. पण परमार्थ करायला सुद्धा माणसाला असं वाटतं की त्यांनी असं वागायला हवं होतं, तू कसं वागायला हवं होतं ते बघ, तो तसाच आहे गृहीत धर. तू त्याच्याशी कसा वागणार की ज्या योगे तुझा व्यवहार आनंदाचा सुखाचा होईल. हे जे बारकावे आहेत ना, हे बारकावे जर कळले नाहीत तर परमार्थ खऱ्या अर्थाने होत नाही. परमार्थात पूर्ण बदलायचं आहे, देह मन बुद्धी संपूर्ण बदलायची आहे, माणसाचा देव व्हायचा आहे. म्हणजे मग देवाचे जे गुण आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजेत. समर्थाने काय म्हटलंय, भक्तीचे न योगे निश्चये देव पाव. मानव हा देव होतो भक्ती मार्गाने. भक्ती म्हणजे नुसते टाळ कुटून नाही, नुसती पूजा करून नाही, नुसती नाम घेऊन नाही, संपूर्ण आपलं जीवन पालटलं पाहिजे. त्या भगवंत रूप आहे, वेगळी प्रकृती घेऊन आलेलं आहे, पण प्रत्येकाशी आजचं नम्रतेचं, प्रेमाचं, निरहंकारी, शांत अशा तऱ्हेचं जीवन पाहिजे. ते जर नसेल तर मग सगळं भगवंत करणार, मग जाऊ दे की आपण काय करायचं. तसं नाही. जे काम समोर दिलं आहे ते आत्मविश्वासाने करायला पाहिजे, पण त्यांनी माझ्याकडनं करून घेतला असा भाव पाहिजे. काय कसं केलंय मी, तू काय करतोस बाबा, फुंकला तर उडशील. अशा आपत्तीच्या वेळी तर निदान लक्षात यावं, कोणी नाही, तो पाण्याचा लोट आला तर चालला वाहत, तू त्याला प्रतिकार करण्याची देखील तुझी ताकद नाही आहे. एक जनावर अंगावर आला तर उलटा पडशील, तिथे आहे ताकद तुझी. तू बुद्धीच्या जोरावर सगळ्यांना गुंडाळायला बघतोस, ती बुद्धी तरी शेवटपर्यंत तुझ्यावर काम करेल असं सांगता येतं का. केव्हा बुद्धी जाईल सांगता येतं काही, किंवा बुद्धीची कुबुद्धी केव्हा होईल. तेव्हा असल्या तऱ्हेचं काही उपयोगी नाही. त्यामुळे त्यांच्या जे जीवनात सांगायचं ते कोणाकडूनही काही घ्यायचं नाही आहे. आणि ह्याच्यात ते ओवी आहे सद्गुरूंच्या, न मागे शिष्याशी, अशी एक ओवी आहे की सद्गुरू शिष्याजवळ काही मागत नाही. आता कार्य काही करायचं असेल तर मग जे आहे ते त्यांना व्यक्तिगत काही नको असतं, त्या कार्यासाठी. स्वामीजींनी जेव्हा ते अध्यात्म मंगलधाम बांधलं, ग्रंथ काढायचे असले मी त्यावेळेला आवाहन करायचे, बघ ग्रंथ काढायचेत आपल्याला, ज्याला कोणाला आर्थिक काही द्यायचं असेल तर द्या. पण तरी देखील ते सांगायचं तेवढं काम संपलं की खिडकी बंद म्हणायचं. जास्त पैसे साठवायचे नाही. जास्त पैसे साठवलं की राजकारण आलं तिथे, आणि मग सगळे आपण वर्तमानपत्रात वाचतो, या ठिकाणी असं चाललंय, त्या ठिकाणी तसं चाललंय. पैशासाठी भांडाभांडी. कशासाठी पैसा पाहिजे तुम्हाला. गरजेपुरता जनतेने आपापलं पोट भरायचं आहे. कार्य समोर असेल तर कार्यापुरता पैसा, तेवढं झालं की संपलं. ह्या सगळ्या गोष्टी फार सावधपणे हाताळल्या पाहिजेत, नाही तर मग दरवेषणा, लोकेशणा, दारेशणा सापडले त्याच्यामध्ये, ते नाही उपयोगी. त्याचबरोबर आपलं सर्वस्व देण्याची तयारी पाहिजे, त्यागाची तयारी पाहिजे. नुसतं म्हणतात समाजसेवा, सेवा कसला मेवा खातात सगळे. सर्वस्व दिलं पाहिजे, त्याच्यासाठी झिजलं पाहिजे. आणि झिजण्यासाठी, देण्यासाठी पहिल्यांदा आपण मिळवलं पाहिजे. शारीरिक बल पाहिजे, मानसिक बल पाहिजे, बौद्धिक पाहिजे, आत्मिक पाहिजे,
काही कला पाहिजे, काही अभ्यास पाहिजे, विद्वत्ता पाहिजे, काहीतरी आपण मिळवलं तर देणार ना. आपण आपल्याजवळ काहीच नाही आणि उदार हस्ते मी देणगी द्यायची ठरवली आहे, खिशात नाही 5 रुपये, देणगी कसली देणार तू? पण जे आहे ते सगळं माझं नाही, देण्यासाठी आहे असं लक्षात ठेवायला पाहिजे. सर्वांशी अत्यंत नम्र आणि प्रेमळ वागणं. आत्मविश्वास तर होता पण नम्रता होती, दोन्ही गुण एका ठिकाणी स्वामीजींच्याकडे. सर्वांच्यावर प्रेम, वेळा येऊ कसा येऊ कसाही असला ते भगवत रूप आलेलं आहे ते, असा त्यांचा भाव होता. एका दारू पिऊन आला दुकानात, त्याला देखील स्वामींनी जवळ आलिंगन दिलेलं आहे त्याला. अरे दारू पिऊ नये बाबा, किती वेळा तुला सांगितलं. आपण त्याला हुडूत केलं असतं, त्याला तसे केलं नाही. त्याला समजावून सांगितलं. तो म्हणला मग मला कळते पण ते सुटत नाही कसं सुट. त्यालाही पुन्हा 4 शब्द सांगून बोलून पाठवलं. हे संतांशिवाय कोणी करणार नाही. आपण म्हणतो त्यांचं प्राक्तन त्यांना अनुकूल होतं, सगळी परिस्थिती अनुकूल होती, अशी असत नाही. संत मोठ्या चातुर्यानं प्रकृती अनुकूल करून घेतात, आजूबाजूचं वातावरण अनुकूल करून घेतात. त्याचं कारण संत ज्या पातळीवर असतात ती पातळी जवळच्या माणसांना समजत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कर्मामध्ये अगदी जवळच्या माणसांचा सुद्धा विरोध असतो. आता हे कशाला करायचं, हे कशाला देताय, ते कशाला असं करायचं, आता दमलायत ना, आता स्वस्त पडा ना. स्वतःच्या देहाला ते किती कष्ट, आम्ही देखील म्हणायचं स्वामी आता पुरे ना, किती ते देहाला कष्ट. स्वामी काही बोलायचे नाही. शेवटच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी देह ठेवला, त्याच्या आदल्या दिवशी स्वामींना खूप धाप लागली होती, दम लागला होता. आणि स्वामींना मीच म्हटलं, माझ्याकडेच ती व्यवस्था असायची, तेव्हा मी त्यांना म्हटलं स्वामीजी आज समोर तर ध्यान मंदिरात नाही जाता येणार. ते म्हणले नाही इथंच आतल्या खोलीमध्ये. म्हटलं मग आपण असं करू, तुम्ही पडून राहा, समोर आपण पादुका ठेवू आणि बाहेरच्या जाळीतून लोकांना सांगू की तुम्ही दर्शन घेऊन जा, कारण इतक्या लोकांचे श्वास हे ते तुम्हाला झेपणार नाही. तेव्हा ते म्हणले नाही, मी इथं पडून राहतो, लोक येऊ देत, नमस्कार करू देत, त्यांचा भाव असतो तो मोडायचा नाही. म्हणजे इतक्या स्थितीत देखील त्यांनी सगळ्यांचे नमस्कार घेतले, सगळ्यांना प्रसाद दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देह ठेवला. ते डॉक्टरना बोलवायचं होतं, तेव्हा मी त्यांना म्हटलं डॉक्टरना बोलूया, दम फार लागलाय. ते म्हणले आधी नको, हे सगळं होऊ देत पूजा, मग डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या म्हणले. म्हणजे सगळे आलेली जी 50-100 मंडळी होती त्या सर्वांची पूजा घेतली, पडून होते, इकडं धाप लागलेलीच होती. आणि ते सगळे गेल्यावर म्हणले मग आता फोन करा डॉक्टरना, म्हणावं काय बघायचं ते बघा. आणि ते मग पुढचं थोडंसं माझ्या ह्याच्यात आलेलं आहे चरित्रात सुद्धा कुठंतरी, की स्वामींना म्हटलं स्वामी तुम्ही हॉस्पिटलात जायचंही नाही म्हणता आणि इथेही दम लागतोय, ऑक्सिजनची गरज आहे, मग काय करायला पाहिजे. म्हटलं मग ऑक्सिजन तरी आणायला पाहिजे. बरं आणवा म्हणाले. त्या दिवशी ऑक्सिजन सिलेंडर आणला. आणल्यानंतर रात्री देखील तिथे होता, तर मला रात्री बोलावलं, पुन्हा मी समोर राहत असे ध्यान मंदिरात, मला बोलावलं. तर म्हणले तो ऑक्सिजन सिलेंडर आणलाय ना, तर म्हटलं हो. तर म्हणले मग तो कुठे ठेवलाय, तर म्हटलं बाहेरच्या खोलीत ठेवलाय. तर तिथं ठेवायचा का इथं ठेवायचा म्हणाले. तर मी म्हटलं नको. मग कशा आणा, म्हटलं त्याला चाकं असतात, ओढून आणता येईल आणि इथं समई लावलेली असते, तिथं म्हटलं ऑक्सिजन सिलेंडर नाही ठेवायचा. तर म्हणले असं म्हणताय, मग बरं म्हणले आता तुम्ही सुखाने झोपा समोर म्हणले. आणि त्यांची नातेवाईक 2-3 मंडळी होती घरात. आणि सकाळी बरोबर मला ती हाका मारली, सुषमा ते लवकर या म्हणून. मी गेल्यावर लगेच मी ते म्हणाल्याप्रमाणे मी ऑक्सिजन सिलेंडर ओढतच आणला, ऑक्सिजन सुरू केला वगैरे. पण ते मला सांगितलं होतं की मला हॉस्पिटलमध्ये न्यायचं नाही कोणी, पण लगेच त्या दिवशी ते देह ठेवतील ही कल्पना नव्हती. पण ते सगळ्या त्या वेळेला मीच होते तिथं. 4-5च मंडळी जवळ होती, बाकीचे लोक लगेच यायचे होते, पण ते सगळे यायच्या आत त्यांनी देह सोडला. ते ॲम्ब्युलन्स अमकं तमकं सगळं होतं, बाहेरच उभी होते. आम्ही फोन केले, सगळं केलं. आणि मी स्वामींना म्हणत होते मनाची की हॉस्पिटलमध्ये यायचं नाही म्हणता, मग आता करू काय मी. कारण मला त्यांनी सांगितलं तू डॉक्टर आहेस ना, तू डिसिजन घ्यायचा, बाकी कोणाला विचारायचं नाही, डिसिजन तू. मी सरलाताईंकडे बघत होते, त्या माझ्याकडे. म्हटलं काय करणार. स्टेथोस्कोप लावला छातीवर, मी अगदी डोकं ठेवून कानावर आहे की पुन्हा पुन्हा ठोके ऐकू येत काय. तर तुम्ही त्यांना म्हणायचे अजून येत आहेत. आणि मग शेवटी मात्र हात केला असा की नाही असं. म्हणजे त्या शेवटपर्यंत क्षणापर्यंत ते सगळं जीवन मला असं सुद्धा सारखं समोर एखाद्या चित्रपटासारखं दिसत असतं. तर आता त्यांनी जी आज्ञा आम्हाला केलेली आहे की हे काम करायचं आहे, त्याप्रमाणे हे काम चालू आहे. तर ह्या सगळ्यामध्ये लक्षात असं घ्यायचं आहे, संत ते संत आपण निदान त्यांना थोडं समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या त्यांच्या फोटोला हार घालून आणि त्यांच्या आरत्या ओवाळून त्यांना आनंद होणार नाही. आपण त्यांच्यासारखं थोडं तरी आपण त्यांच्या समान व्हावे, हाच खरा बोध आहे असं त्यांनी सांगितलं. तसा आपण प्रयत्न करायचा. आजच्या दिवसाला आपण असा काही निश्चय करूया मनाने
की आपल्याला तसं काहीतरी व्हायला पाहिजे. आणि ते जसं होऊ तसं तसं ते अखंड आपल्या अंतःकरणात आहेत आणि पाठीशी उभे आहेत केव्हाही आपण केलं तर. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागे तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरे पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. 2000